उपेयुषो जागरदायिनो हरे हृदम्बुजादक्षिततो हृदम्बुजम् अमुष्यकण्ठस्थिततैजसात्मनो गृहाणि रेखात्रितयं गलांतरे. हृदम्बुजात हृदयापासून अक्षी नेत्रांकडे उपेयशो जाणारा, जागरदायिनो म्हणजे जागृत अवस्थेसाठी प्रेरक असणारा, हरे हे श्रीहरीचं, ततः त्यानंतर हृदम्बुजम हृदयकमलाकडे उपेयशो जाणारा श्रीहरीच्या, हरे हे श्रीहरीच्या, कंठस्थित तैजसात्मनो कंठामध्ये राहणारा तेजसरूपी श्रीहरी, त्याची गृहाणी घरे, अमुष्य या व्यंकटनाथाच्या, गलांतरे कंठामध्ये, रेखात्रितयम 3 रेखा. पूर्ण पुरुषाच्या लक्षणांमध्ये गळ्यावरती आडव्या 3 रेषा असल्या पाहिजेत असे सांगितलेले आहे, असे शास्त्रांमध्ये वर्णिलेले आहे. नारायणाचार्य सांगतात व्यंकटनाथामध्ये पूर्ण पुरुषाची सर्व लक्षणे असल्यामुळे त्याच्या गळ्यावरतीही 3 रेषा आहेत. पण नारायणाचार्य या 3 रेषांचे वर्णन असे करतात की या 3 रेषा म्हणजे 3 घरेच आहेत, 3 वेगवेगळे भाग आहेत आणि ते 3 गळ्यातील वेगवेगळे भाग म्हणजे 3 नारायणाच्या प्राज्ञ, विश्व आणि तेजस रूपाची घरेच आहेत. शास्त्रांमध्ये विश्व, तेजस आणि प्राज्ञरूपी परमात्म्याचे वर्णन आहे, जे जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि निद्रा यांना कारणीभूत असतात. हृदयापासून नेत्राकडे जाणारा जागृत अवस्थेचा प्रेरक विश्वरूपी श्रीहरी आहे. नेत्रापासून हृदयाकडे जाणारा श्रीहरी हा प्राज्ञरूपी आहे आणि इथून तो कंठाकडे जातो, जो कंठामध्ये तेजसरूपी आहे, जो स्वप्नावस्थेस प्रेरक आहे. म्हणजे तिन्ही श्रीहरी हे कंठातूनच जातात आणि व्यंकटनाथाचा कंठ, त्यातील कंठावरती असलेल्या 3 रेषा म्हणजे या प्राज्ञ, तेजस आणि विश्वरूपाचे तिघांचे निवासस्थानच जणू आहे.